नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण शेपूची रश्श्याची भाजी बनवणार आहोत। खायला अगदी चविष्ट लागते। शेपूची सुकी भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण अशी रश्श्याची साधी सोपी भाजी तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। शेपूची भाजी बनवण्यासाठी मी एक शेपूची जुडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। शेपूची भाजी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली, तुम्ही ते बघू शकता। आणि भाजीसाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी मी इथे 1.5 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 8 ते 9 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण हे सर्व एकत्र घालून घेतले आणि याचं आपल्याला थोडं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, पाणी घालून अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे। आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी सर्वात पहिले मी शेपूची भाजी जी चिरून घेतलेली होती ती 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। भाजी बनविण्यासाठी मी इथे कढाई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली। यात 2 ते 3 चम्मच तेल घातले। तेलामध्ये तुम्ही लसूण किंवा जिरे फोडणीसाठी घालून घेऊ शकता आणि मी मसाल्यामध्येच लसूण बारीक करण्यासाठी घातलेला होता, म्हणून मी फोडणीसाठी नाही घालते। तेल चांगले गरम झाले की जी चिरून घेतलेली भाजी होती ती यामध्ये घालायची आणि तेलामध्ये छान 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घ्यायची। भाजी तेलामध्ये परतून घेतली की चांगली शिजण्यासाठी जास्तीचा वेळ घेत नाही, म्हणून यासाठी 3 ते 4 मिनिटांसाठी ही भाजी परतून घेणार आहे मी इथे। भाजी चांगली परतून झाली। आता यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेले होतं शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरचीचं, ते यामध्ये घालायचं आहे। मसाला आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि चांगली अशी 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घ्यायची। मसाला चांगला परतून घेतला की त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो आणि भाजी खायला चांगली लागते यासाठी। आणि भाजी बनवण्यासाठी तुम्हाला खूप साधी दिसत असेल आणि वाटत असेल, पण खायला खूप चविष्ट लागते। तुम्ही अशा प्रकारे जर बनवून बघितली तर तुम्हाला खूप आवडेल। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याच्यात डाळीचा देखील वापर करू शकता। मी या ठिकाणी डाळीचा वापर केला नाही, फक्त आपण जो मसाला मिक्सरमध्ये काढतो त्या ठिकाणी मी थोडासा मसाला जाडसर काढलेला आहे। त्यात जे शेंगदाण्याचे जाडसर तुकडे असतात ते चंक्स खाताना खूप मस्त लागतात। आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतले आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटांसाठी भाजी छान अशी परतून झालेली आहे। भाजीला थोडेसे पाणी सुटलेले। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तुम्हाला कितपत रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी घातले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि 5 ते 6 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची। आता 5 ते 6 मिनिटांनंतर इथे भाजी आपली शिजून तयार झालेली आहे आणि कुठल्याही पालेभाजीला शिजण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही आणि आपण ही भाजी पहिले पण थोडीशी तेलामध्ये शिजवल्यामुळे ती लवकर शिजून तयार झाली आहे। तुम्ही ते बघू शकता शेपूची रश्श्याची भाजी कशी झालेली आहे ते। ही भाजी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबर की चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आणि ती अप्रतिम लागते। आता गॅस बंद करून भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि हो, शेपूची रश्श्याची भाजी कशी होती ते नक्कीच कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।